टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रांजणगावला तिथीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। मला आनंद आहे की आज सगळे रांजणगावचे सगळे लोक एकत्र आले। यात कुठला नेता असा विषय नाही आहे, पण सगळे एकत्र आले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मूर्तीचं अनावरण झालं। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आचार विचार, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं, कोणासाठी केलं, का आपल्यासाठी स्थापन केलं, याचं चिंतन करावं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार हा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार जीवित ठेवायचा असेल तर त्यांचे गडकोट किल्लेचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे। आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहील, जसं दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे, त्याचप्रमाणे रायगड मॉडेल प्रमाणे इतर गडकोट किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन होणं तितकंच गरजेचं आहे। नक्कीच राजे, एक सांगायचं की आजच्या जगामध्ये इतिहासाची मोडतोड केली जाते आणि तुम्ही त्या घराण्याशी आहात, याबद्दल काय सांगा? नाही, कुठेतरी सरकारने एक समिती स्थापन करायला पाहिजे आणि मी पूर्वीपासून म्हणतोय सरकारने शिवाजी महाराजांच्या वर एक पुस्तक, एक ग्रंथ स्थापन करायला पाहिजे, प्रकाशित करायला पाहिजे की जेणेकरून तो सगळ्यांसाठी तो लागू राहील। आणि म्हणून कोणीतरी काहीतरी बोलायचं आणि वातावरण गढूळ करायचं हे चुकीचं चालू आहे महाराष्ट्रात। आणि महाराष्ट्रात जी काही गरज असताना अनेक ठिकाणी ती मोडतोड होती आणि मग मोडतोड म्हणजे ते इतिहासात मोडतोड होती आणि वेगळी लाईन होती। त्याच्यापेक्षा सरकारने एक वेगळा ग्रंथ, स्मारक ग्रंथ तयार करायला पाहिजे जेणेकरून तो सगळ्यांसाठी बंधनकारक आहे। राज्यातील एकंदरीत परिस्थितीवरती काय सांगा? आता आज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।